सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलनाद्वारे वेधले लक्ष। केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सोलापूर यांच्या वतीने शुक्रवारी 10 ते 11 या वेळेत अनोखे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। घोषणाबाजी करीत जिल्हा परिषद आवारात रॅलीही काढण्यात आली। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, कंत्राटी कामगार पद्धती बंद करून त्यांना कायम करावे, खाजगीकरण बंद करावे, 7वा वेतन आयोग लागू करावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती MD 24 न्यूजशी बोलताना महासंघाचे अध्यक्ष संजय जाधव यांनी दिली। आज केंद्र शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं देशभरामध्ये सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये 1 तासाचं वॉकआउट आणि आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन लागू करा, 8वा वेतन आयोग लागू करा, जुन्या थकीत महागाई भत्ता द्या, तसेच या राज्यातील कंत्राटी कर्मचारी कायम करा या मागणीसाठी आज सर्व कंत्राटी जिल्हा परिषदच्या कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीनं आज 1 तासाचं वॉकआउटचं या ठिकाणी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सर्व मागण्यासाठी जिल्हा परिषदेचे महासंघाचे सर्व कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले आहेत। कर्मचाऱ्यांना सगळ्या जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली होती, ती लागू झालीच पाहिजे अशी सर्व कर्मचाऱ्यांमधून मागणी आहे। आज काढलेले कर्मचारी आहेत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्हाला जुनी पेन्शन लागू करायलाच पाहिजे एवढं आमच्या वतीनं मागण्या आहेत। दिवसाचा प्रदीर्घ संप होता, त्याच्यामध्ये असं शासनाने आश्वासन दिलं होतं की 3 महिन्यानंतर पेन्शनच्या संदर्भात बैठक होईल, पण आता 3 महिने होऊन गेले, पण त्या बाबतीत अजूनही कुठल्याही प्रकारची पेन्शन बाबतीतचा निर्णय झालेला नाही। तरी जुन्या लोकांप्रमाणे मला वाटतं की सगळ्यांनाच पेन्शन मिळायला पाहिजे। माझी एवढीच विनंती आहे की सर्वांना समान न्याय मिळणं हे गरजेचं आहे। यावेळी जिल्हा परिषदेतील महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।